आणि अनंत जन्मीच्या पुण्याईनं हा योग मिळत असतो, अनंत जन्मीच्या पुण्याईनं. आणि हा योग मिळाल्यानंतर आम्ही नाही पूर्ण केलं, भविष्य काय? प्रश्न हा आहे. ही जरी माया असेल तर ह्या मायावी देहातच सगळं करावं लागतं. ह्या देहातच कुंडलिनी जागरणापासून ते मुक्तीपर्यंतचे प्रयत्न करावे लागतात. दुसऱ्या देहामध्ये करता येत नाहीत. म्हणून महत्वाचे क्षण आहेत. ही भोग योनी नाही, ही योग योनी आहे. ही भोग योनी नाही, मर्यादित भोग आणि अध्यात्म शक्तीचा उपभोग. वस्तूंचा उपयोग करायचा आणि आध्यात्मिक शक्तीचा उपभोग वाढून प्रचंड करायचा. योगासाठी देया, भोगासाठी नाही. ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया पैसे स्वरूपची. अथवा घरातील आकाश घराच्या आकाशने आकारलेले असते, पण तो मठ पडल्यावर ते आकाश सहजच मूळ रूपाने राहते. देहरूप घर योगाग्नी व भूत जयंत्र आपोआप आत्मरूप होते. हा जर देह भंगला, साधारण माणसाकरता बाप्पासाहेबांनी वरच्या लेवलवरून सगळ्या ओव्या लिहिल्यात. नॉर्मल माणसाला सांगत असताना त्याची गरज नाही, सांगायला गेलो तर आज त्याचा उपयोग नाही. हा मठ फुटल्यानंतर सिद्धांचा समजा हा देह गेला तर त्यांची चेतना आत्माकार विश्वाकार होऊन विश्वामध्ये ब्रह्मतत्वामध्ये विलीन होते. बाकीच्यांचा देह नवीन देह धारण करून समोर येतो.